ANS न्यूज. तरी हा एक आमचा जुना गावठाण आहे, गाव आहे आणि हा माझ्या मतदारसंघात येतो. बऱ्याच दिवसापासूनची नागरिकांची इथल्या मागणी होती की हा रस्ता जो विहिरीपासून तर मेन रोडपर्यंत जातो तो खड्डे झालेत, बऱ्याच वर्षापूर्वी झालेला आहे, पण तो काँक्रिटीकरण पुन्हा करावा आणि आज आपण तो सँक्शन करून घेतला आहे आणि त्याचा नारळ फोडून आपण शुभारंभ केला आहे. याचा काँक्रिटीकरणाचा एक रस्ता, चांगला रस्ता या ठिकाणी उपलब्ध होईल लोकांसाठी. ज्यांनी केलं ते माझे मित्रच आहेत पांडे, त्यांनी ती लावली त्या दिवशी. मला वाटतं कार्यक्रमा दिवशी ते होते तिथे आपल्याबरोबर. त्यांनी ते एक बैसायचा एक तंबू दाखवला आपल्याला. तो तंबू आपण काढला नाही, कारण एक साईडचा आपण काढला, दुसरा काढला नाही, कारण तो ठेवायचा नव्हता तिथे. पण तो ठेवला याच्यासाठी की आमदार तुकाराम कातेजी यांनी असं म्हटलं की ते बैठक व्यवस्था मी करून देणार आहे आणि तिथे वॉर्निंग वॉकला जाणारे किंवा खेळाडूंसाठी शौचालयाची व्यवस्था त्या मैदानात असायला हवी अशी आमची मागणी होती. तर माझ्याकडे तो फंड कमी पडला, त्यामुळे त्या आमदार म्हणाले की मी करून देईन, म्हणून तो आपण तिथे ठेवला. त्यात भ्रष्टाचार वगैरे असं काही झालेलं नाही. ते काढायला लागले तर किती वेळ लागला असता, काढून फेकायची होती काँक्रीट. जनतेच्या मनात साहेब शंका आलेली की काय भ्रष्टाचार झालाय नेमकी, की पत्रकार जाऊन तिथे दाखवतो. आता त्यांनी ते खड्डे दाखवले की एवढं सगळं चांगलं केलं आणि हा खड्डा ठेवला. त्याचंच कारण मी सांगितलं की तो आपण तोडणार आहोत आणि आमदारांच्या फंडातून त्याचं बैठक व्यवस्था चांगली करणार आहोत, म्हणून आपण तो ठेवला होता. आणि नेमकं त्याच्यावर त्यांनी बोट ठेवलं. पण त्यांनी माझ्याशी बोलायला तरी पाहिजे होतं. निदान पत्रकार जेव्हा किंवा तुमच्यासारखे पत्रकार न्यूज मेकर जेव्हा तुम्ही लोकांपर्यंत जाता आमच्या बातम्या घेऊन, तेव्हा ज्या विषयीचं तुम्हाला माहिती पाहिजे ती आमच्याशी बोललं पाहिजे, आमच्याकडे निरसन करून घेतलं पाहिजे. आणि तुम्हाला वाटलं ना खरोखर यात चूक झाले तर तुम्ही ते हायलाईट केलं पाहिजे. पण कधी कधी असं होतं की काही आमिषापोटी किंवा काहीतरी इच्छेपोटी आपण चुकीचा निर्णय घेतो आणि लोकांपर्यंत संभ्रम तयार करतो. असं होऊ नये असं माझी अपेक्षा आहे. तेही पांडे माझे मित्र आहेत, त्यांनी का केलं त्यांना विचारावं लागेल. संपर्क करायचा प्रयत्न केला होता. मी एक दोनदा फोन केला पण त्यांनी फोन उचलला नाही. कदाचित त्यांना बोलायचं नसेल माझ्याशी. ठीक आहे, पुन्हा भेटतील तेव्हा बोलतील माझ्याबरोबर.